आता बघा, आज आपण नवीन टॉपिक शिकवले. कोणता? नो सुंदर ध्यान. आपण काल डिग्री कंप्लीट केली. आता नो सुंदर ध्यान. आता पहिला नियम काय सांगते नो सुंदर ध्यान मध्ये? आपल्याला ऍज सूर्य काढायचंय आणि काय करायचं, काय वापरायचंय? नो सुंदर. पुन्हा वाक्याचा हेल्पिंग वर्ब आलाय का? कुठे दिसते का? कपिल देवच्या पुढे हेल्पिंग वर्ब आहे का? कुठे? हेल्पिंग वर्ब नाही आला ती. मेन वर्बला ईडी प्रत्यय लागलाय. समजतंय? आता वाक्यामध्ये वाज, वेअर, हॅड असं कुठे दिसेल का तुम्हाला? इज, आर म्हणजे कुठले हेल्पिंग वर्ब आलाय. मग इथं काय झालंय? मेन वर्बला ईडी प्रत्यय लागलाय. मग आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर डीड वापरावं लागेल आपल्याला. समजतंय? डीड वापरायचं. त्याच्यानंतर वाक्यातला सब्जेक्ट कोण होता? कपिल देव. कपिल देव. आणि ह्याचा ईडी काढून टाकायचा. फक्त त्याला एंटर करायचं. फक्त एंटर एवढं करायचं. म्हणजे फर्स्ट फॉर्म मध्ये त्याला करायचं. आणि परत पुन्हा इथं आता इथला कॉमा काढायचा. त्याच्यानंतर इथं ध्यान वापरायचा. आणि पुढील वाक्य आहे तसं कम्प्लीट करायचं. इट वॉज अ डिफरंट बॉल गेम. बघा आता दुसरं वाक्य. आता दुसऱ्या वाक्यामध्ये दुसरं वाक्य आता इथं हेल्पिंग वर्ब आलेला आहे. आता सेम इथं पण काय करायचं? नो सुन्नर. वाक्याचे ऍज सूर्य काढायचं. नो सुन्नर. आणि इथं हेल्पिंग वर्ब आता इथं काय? इज. इथं इज घ्यायचं. समजतंय? पुन्हा माय टीम हे वाक्यातला सब्जेक्ट आहे. आणि परत इथं पुढचा इज इथं घ्यायचा. याला काय करायचं गरज नाही. हे रेडी लिहायचं. पुढचं रेडी. आणि दॅन आय ड्रिंक इट. समजतंय? तिसरा आता वाक्य कोण सांगल? तिसरा कोण सांग? हा नो सुनर. इथं हा डीट. इथं काय आलंय? हे दुसरं रूप आहे. समजतंय? हा तर इथं डीट. परत काय करायचं? द पोलीस. वाक्यातला सब्जेक्ट आहे द पोलीस. फर्स्ट फॉर्म कम. आणि इथं परत आणि द्यान वापरायचं. त्याच्यानंतर हा आता पुढचा वाक्य कोण सांगताय? हा नो सुनर ही नाही. नो सुनर डीड. डीड. हा डीड. हा डीड ही. हा ही रिच द स्टोअर. Sure. Then jumped out. He Jumped out. Very good. चला पुढचं कोण सांगते वाक्यात? Sir. नवीन. हा हा तू सांग. नो सुनर. आता इथं ईएस प्रत्यय लागलाय. आता आपल्याला ईएस मध्ये कोण काय वापरायचं? आता आपल्याला ईएस लागला असेल तर डज वापरायचं. राईट. तर मग आपल्याला इथं डज वापरायचं. समजतंय? म्हणजे हेल्पिंग वर्ब जर वाक्यात आले असतील तर आपल्याला काय करायची गरज नाही. पण जर हेल्पिंग वर्ब नाही आला असेल तर आपल्याला मूळ क्रियापदाला बघायचंय. त्याला ईएस प्रत्यय लागला तर डज वापरायचा. फर्स्ट फॉर्म मध्ये असेल तर डू वापरायचा. फर्स्ट फॉर्म असेल तर डू वापरायचा. जर ईएस लागला तर डज वापरायचा. आणि सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये डीड वापरायचा. मग आता इथं आपण ईएस प्रत्यय लागला त्यामुळे आपण इथं डज वापरलं. त्याच्यानंतर पण काय केलं? सब्जेक्ट द मॅच. आणि पुन्हा काय करायचं? इथं रिमूव्ह कॉमा. गो लिहायचं. गो. रिमूव्ह कॉमा. Then You will live. आणि त्याच्यानंतर पुढचं शेवटचा कोण सांगतो? हा सांग. नो सोनर. हा नो सुनर. डीड कसं लिहिलं? इथं इज आलंय आपल्याला. हेल्पिंग वर्ब आलं इथं. हे दोन्हीच्या मध्ये बघायचं. इथं जर हेल्पिंग वर्ब आला असतं तर ते घ्यायचं. हा इथं काय करायचं? इज. द बिल. हा पास. नाही हे पूर्ण असं तसं पास या इथं हेल्पिंग वर्ब आलाय. आणि नंतर देन It will become an act. म्हणजे आजचा कोणता टॉपिक आपला? नो सुनर. आपण काय केलं वाक्यात की जर इथं ईडी म्हणजे जर फर्स्ट फॉर्म मध्ये आला असेल तर डू घ्यायचं. जर हेल्पिंग वर्ब इथं आला असेल तर ऍज इट इज घ्यायचं. इथं आता बघा आपण ऍज इट इज घेतलं इथं. जर डज आला असेल जर ईएस आला असेल वर्बला तर डज घ्यायचं. आणि सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये आला असेल तर डीड घ्यायचं. समजतंय? आणि अशा प्रकारे आपण आता काय केलं वाक्य नो सुनर केली. इथं ईडी लागला तर आपण डीड घेतलं. त्याच्यानंतर वाक्यातला सब्जेक्ट कपिल देव घेतला. त्याच्यानंतर
ह्याचा फर्स्ट फॉर्म केला एंटर, त्याच्यानंतर देन वापरलं आणि पुढील वाक्य आहे तसं कम्प्लीट केलं कॉमा. Yes. समजतंय? Yes. ओके, तर हा आपला 9 सुंदर द्यांचा झाला. आता तुम्हाला मी एक्झरसाइजला घरी वाक्य देतो तर ते कम्प्लीट करा.